गुड आफ्टरनून मित्र. आज आपण नेतृत्वाची वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये यामध्ये भावनात्मक स्थैर्य हा एक गुणवैशिष्ट्याचा प्रकार आहे लीडरशिपचा. त्याच्यानंतर निर्णय घेण्याची क्षमता, जबाबदारीची जाणीव, सहाय्यकांना अभिप्रेत करण्याचे सामर्थ्य, संदेशवहनाचे कौशल्य, चारित्र्य इत्यादी. यामध्ये भावनात्मक स्थैर्य म्हणजे काय तर भरपूर पगार, भौतिक वैभव, हातात केंद्रित झालेली सत्ता या कारणामुळे काही व्यवस्थापक इतके अहंकारी बनतात की ते थोडासाही विरोध सहन करू शकत नाहीत. जबाबदारीचे कार्य करण्यासाठी व्यवस्थापकामध्ये भावनात्मक धैर्य असायला हवे. क्षुल्लक कारणामुळे चिडणारे, संतापणारे व संतुलन गमावणारे व्यवस्थापक हे स्वतः आपली जबाबदारी तर पार पाडू शकतच नाहीत, उलट इतरांच्या मनात तिटकारा व चीड उत्पन्न करत असतात. यानंतर आहे निर्णय घेण्याची क्षमता. नेतृत्वापुढे अनेक पर्याय असतात. उपलब्ध पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड करून निर्णय घेण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा असतो. नेत्यामध्ये विभिन्न निर्णयाच्या गुणदोषाचा तुलनात्मक विचार करून योग्य पर्याय निवडून तसा निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. दूरदृष्टी ठेवून व संभाव्य परिणामांचा विचार करून धाडसाने निर्णय घेण्याची व खंबीरपणे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची क्षमता असणारे व्यवस्थापक सहाय्यकांच्या आदराला पात्र ठरत असतात. यानंतर आहे जबाबदारीची जाणीव. एखादे कार्य करणे आणि जबाबदारीच्या भावनेतून एखादे कार्य करणे या दोन गोष्टी फार भिन्न आहेत. जबाबदारीच्या भावनेतून आपले कार्य करणाऱ्या व्यवस्थापकाला सहसा अपयश येत नाही व दुसरे असे की अशा व्यवस्थापकाकडून सत्तेचा गैरवापरही संभवत नाही. जो नेता स्वतः आपले काम जबाबदारीच्या भावनेने करतो तो त्यांच्या सहाय्यकांनी अशा भावनेतूनच त्यांचे काम करीत राहावे अशी रास्त अपेक्षा करत असतो. सहाय्यकांना अभिप्रेत करण्याचे सामर्थ्य. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात अनेक चळवळी झाल्या. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाने प्रभावित होऊन हजारो तरुणांनी आपल्या संसारावर तिलांजली सोडून तुरुंगवास पत्करला. अनेक शहीद झाले. विशिष्ट उद्दिष्ट गाठण्याकरिता समूहाला अपेक्षित कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे सामर्थ्य ज्याच्याजवळ नसते अशा व्यक्ती नेतृत्व करू शकत नाहीत. व्यवस्थापकांना अभिप्रेरणाचे कार्य सातत्याने करावे लागते. कामगाराची नेमणूक केल्यानंतर व त्यांना त्यांचे काम समजावून सांगितल्यानंतर ते त्यांचे कार्य उत्साहाने व मन लावून करतीलच असे गृहीत धरता येत नाही. फ्लॅरन्स फ्रान्सिस यांच्या मते तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा वेळ खरेदी करता येईल, ठराविक ठिकाणी त्या व्यक्तीने हजर राहावे याकरता त्या व्यक्तीला भाग पाडता येईल, पण त्या व्यक्तीचा उत्साह, उपक्रमशीलता आणि निष्ठा मात्र खरेदी करता येणार नाही. ही स्थिती दूर करण्यासाठी व्यवस्थापकांना त्यांच्या सहाय्यकाचे अभिप्रेरण करण्याचे कार्य नियंत्रण करावे लागते. सहाय्यकांना अभिप्रेत करण्याची क्षमता असणाऱ्या व्यवस्थापकापुढे काम करून घेण्याची समस्याच राहत नाही. व्यवस्थापन म्हणजे उद्योगात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचा विकास करण्याची प्रक्रिया होय. हा विचार आता सर्वमान्य झाला आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्याच्या संघटनेमध्ये मानवी संबंधांना असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मानवी संबंधाचा विकास करीत असताना व्यवस्थापकाने अभिप्रेरणाचे कार्यसुद्धा सतत करायलाच पाहिजे. मानवी संबंधाचा विकास करीत अभिप्रेरणाचे कार्य करणाऱ्या व्यवस्थापकाचे नेतृत्व इतके परिणामकारक ठरते की सहाय्यकाकडून त्यांचे काम करून घेण्यासाठी या व्यवस्थापकावर सक्ती, धाक, दंड, शिक्षा इत्यादी साधनांचा उपयोग करून घेण्याची पाळी कधीच येत नाही. यानंतर आहे संदेशवहनाचे कौशल्य. कारखान्यामध्ये असणारी संदेशवहनाची व्यवस्था व या व्यवस्थापकाचा उपयोग करण्याचे व्यवस्थापकाचे कौशल्य हा व्यवस्थापकाच्या नेतृत्वाचा आधार होय. आपली धोरणे अनुयायी व्यक्तींना समजावून सांगून त्यांच्याकडून या धोरणानुसार काम करून घेण्याचे कार्य प्रत्येक नेता करीत असतो. यशस्वी नेतृत्वासाठी व्यवस्थापकाने आपल्या सहाय्यकांचा विश्वास संपादन करायला हवा. व्यवस्थापकामध्ये संदेशवहनाचे कौशल्य असल्यास असे व्यवस्थापक आपल्या सहाय्यकाकडून अपेक्षित कार्य करून घेऊ शकतात. संदेशवहनाच्या प्रक्रियेमध्ये वेळोवेळी अडथळे उत्पन्न होत असतात. कुशल नेत्याला ह्या अडथळ्याची पूर्ण जाणीव असल्यामुळे अडथळे उत्पन्न होण्यापूर्वीच त्यांचे निराकरण करण्यासाठी ते आवश्यक असलेली खबरदारी घेत असतात. यानंतर आहे चारित्र्य. प्रत्येक संस्थेला विशिष्ट संस्कृती असते. नेत्याचे चरित्राचे प्रतिबिंब ह्या संस्थेच्या संस्कृतीमध्ये स्पष्टपणे पडते. चारित्र्यहीन व्यवस्थापकाच्या सहाय्यकावर प्रभाव पडत नसल्यामुळे
त्यांनी त्यांच्या सहाय्यकाने आदेश दिले तरी सहाय्यकामध्ये या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते. पीटर ड्रकर म्हणतात, तरुण हुशार व महत्त्वाकांक्षी अधिकाऱ्याच्या डोळ्यासमोर आपल्या संघटनेमधील प्रभावी व्यवस्थापकांचाच आदर्श असतो. हाच व्यवस्थापक जर भ्रष्ट असेल तर त्याचा संघटनेवर विघातक परिणाम होत असतो. अशा व्यक्तीला व्यवस्थापनात कोणतेही स्थान असत नाही. चारित्र्यवान व्यवस्थापकाचा सर्वत्र नैतिक प्रभाव व दबदबा असतो. त्यांच्या शब्दांना अर्थ असतो आणि त्यांच्या प्रत्येक कृतीमागे नैतिक शक्ती असते. त्यामुळे अशा व्यवस्थापकाचे नेतृत्व परिणामकारक ठरते. पीटर ड्रकर यांच्या शब्दात, इन ह्युमन अफेअर्स द डिस्टन्स बिटवीन द लीडर अँड द ॲव्हरेज इज कॉन्स्टंट. इफ लिडरशिप परफॉर्मन्स इज हाय द ॲव्हरेज विल गो अप. चारित्र्यवान व्यवस्थापकाचे नेतृत्व परिणामकारक ठरत असल्यामुळे नेत्याची कार्यक्षमता जितकी जास्त होते त्या प्रमाणात अनुयायी कार्यप्रवण होऊन त्यांच्या कार्यक्षमतेची पातळी उंचावत असते. अशा पद्धतीने आपण नेतृत्वाचे काही जी गुण वैशिष्ट्ये आहेत ते आतापर्यंत पाहिलेले आहेत. यानंतर आपल्याला आपली पुढची संकल्पना आहे मनोबलाची संकल्पना. आता मनोबलाची संकल्पना म्हणजेच कन्सेप्ट ऑफ मॉरल. म्हणजे मनोबल म्हणजे काय तर कामगाराच्या संदर्भात मनोबल म्हणजे कामगाराची स्वतःची जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक ते परिश्रम करण्याची इच्छा व तयारी असा होय. कारखान्यात काम करणारा प्रत्येक कामगार हा विशिष्ट समूहाचा एक घटक असल्यामुळे तो कारखान्यात व बाहेरही सामूहिक जीवन जगत असल्यामुळे प्रत्येक कामगाराला पर्यवेक्षकाचे आदेश मानावे लागतात. त्याच्याबरोबर काम करणाऱ्या कामगाराचे सहकार्य मिळवावे लागते व त्यांच्याशी सहकार्यही करावे लागते. या दृष्टिकोनातून विचार केल्यास कामगारांनी संघटनेच्या प्रती आपली निष्ठा ठेवून संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी इतरांच्या सहकार्याने आपली जबाबदारी पार पाडण्याकरिता आवश्यक ते परिश्रम करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीला मनोबल असे म्हणतात. श्री E.F. ब्रेज यांनी मनोबलाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. विशिष्ट समूह किंवा संघटनेच्या कार्यामध्ये व उद्दिष्टामध्ये सक्रिय सहभागी होण्याच्या तत्परतेला मनोबल असे म्हणतात. म्हणजे काय तर एखाद्या संघटनेचे एखाद्या व्यवसायाचे उद्दिष्ट आहे, ते उद्दिष्ट जर सफल करायचं असेल त्यामध्ये सक्रिय सहभाग, फक्त सहभाग असावा म्हणून सहभाग नसताना तर तो सक्रिय सहभागी होण्याची जी तत्परता आहे, ती मनोमनी इच्छा आहे, त्याला आपण काय म्हणतो मनोबल असे म्हणतो. यानंतर आहे एडविन फ्लिपो यांच्या मते मनोबल म्हणजे व्यक्तीची व समूहाची अशी मानसिक अवस्था किंवा प्रवृत्ती असते की जिचा परिणाम त्यांच्या इतरांशी सहकार्य करण्याच्या इच्छेवर होत असतो. यानंतर आहे R.C. डेव्हिस यांच्या मते मनोबलाचा अर्थ त्यांनी असा लावलेला आहे की प्रमंडळाची सेवा उद्दिष्टे साध्य करण्याकरिता व्यक्तींना आणि समूहांना काही काळासाठी तसेच विशिष्ट मर्यादेत आपली व्यक्तिगत उद्दिष्टे कमी लेखण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या मानसिक अवस्थेला मनोबल असे म्हणतात. स्कॉट क्लोथियर व स्प्रिगल, डेल ओडर अशा लेखकांनी मनोबलाच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनोबल ही एक मानसिक अवस्था किंवा प्रवृत्ती होय, हा मुद्दा सर्वांनीच मान्य केला आहे. या विशिष्ट प्रवृत्तीचे प्रकटीकरण कशा रीतीने होते या बाबतीत मात्र थोडी मतभिन्नता आढळून येते. यानंतर आहे उच्च व निम्न मनोबलाचे परिणाम काय असतात किंवा मनोबलाचे परिणाम. यामध्ये उच्च मनोबल आणि निम्न मनोबल असे आहेत. यालाच आपण काय म्हणतो इफेक्ट्स ऑफ हाय अँड लो मॉरल. कामगाराच्या मनोबलाचा संबंध कामगाराची कार्यक्षमता, कारखान्याच्या संघटनेची सुदृढता आणि व्यवस्थापकीय कार्याची परिणामकारकता यांच्याशी असल्यामुळे मनोबलाचे महत्त्व ओळखून ते उंचावण्याकरिता जागरूक कारखानदार नेहमी तत्पर असतात. कीथ डेव्हिस यांच्या मते स्त्रीप्रमाणेच मनोबलाच्या शक्तीचेही महत्त्व कमी लेखणे योग्य नसते. कर्मचाऱ्याचे मनोबल हा उच्च मनोबल आणि निम्न मनोबल असे दोन प्रकारचे असतात. खाली नमूद केलेल्या कसोट्यांच्या सहाय्याने कामगाराचे मनोबल उच्च आहे की नाही हे ठरवता येत असते. कामगाराच्या व्यक्तिगत हित आणि संघटनेचे हित यामध्ये अंतर्विरोध नाही
याबद्दल कामगारांना असलेली जाणीव, कामगारामध्ये गट करून राहण्याच्या प्रवृत्तीचा अभाव, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची कामगाराची क्षमता, पर्यवेक्षक, फोरमन किंवा इतर अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश पाळण्याची कामगाराची तत्परता, कामगाराची परस्पराची सहकार्य करण्याची सदैव तयारी, कर्मचाऱ्याचे मनोबल उच्च असल्यास त्याचे खालील महत्त्वाचे परिणाम होतात. संघटनेमध्ये उद्दिष्टे व इष्टांक पूर्ण करण्यासाठी कामगाराचे ऐच्छिक सहकार्य प्राप्त होते. कामगाराच्या मनात संघटनेच्या प्रती निष्ठा व संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या प्रती संचालक, व्यवस्थापकीय संचालन, व्यवस्थापक आदी यांच्या सेवेत आदर निर्माण होत असतो. संघटनेत शिस्त राहते. अधिकाराचे आदेश पाळणे, शिस्त टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे या भावनेने प्रेरित होऊन कामगार त्यांची कार्य करत असतात. ज्या कारखान्यातील कामगाराचे मनोबल उच्च असते अशा कारखान्याच्या संघटनेची तुलना उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेल्या घट्ट वस्त्राशी करता येईल. कामगाराचे मनोबल उच्च असल्यास संघटनेची सुदृढता वाढते आणि वेळोवेळी उत्पन्न होणाऱ्या अडचणीवर सहज तोंड देता येते. खवळलेल्या महासागरात उत्पन्न होणाऱ्या डोंगर लाटांचा युद्धनौकेवर मुळीच परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे देशामधील राजकीय व सामाजिक परिस्थिती कितीही बिघडली तरी कामगाराचे मनोबल पूर्ववत राहिल्यास या बिघडलेल्या परिस्थितीचा कारखान्याच्या संघटनेवर मुळीच परिणाम होत नसतो. उच्च मनोबल असणारे कामगार त्यांच्या कामात रुची घेतात, स्वतःचे कौशल्य वाढवण्याच्या हेतूने सदैव तत्पर असतात, जाणीवपूर्वक आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी विरोध करत नाहीत. अशा पद्धतीने आपण मनोबल म्हणजे काय, या मनोबलाच्या संदर्भात व्याख्या आणि संकल्पना काय हे आपण पाहिलं. तसेच मनोबलाचा अर्थच तो आहे की एखाद्या संघटनेमध्ये, एखाद्या व्यवसायामध्ये एखादं उद्दिष्ट गाठत असताना, ते काम करत असताना आपल्या ऐच्छिक म्हणजे इच्छेने मन लावून काम करणे, याला आपण मन लावून काम करणे किंवा प्रेरित होऊन काम करणे, याला आपण काय म्हणतो, मनोबल असे म्हणत असतो. अशा पद्धतीने मनोबलाची व्याख्या आणि मनोबलाचे परिणाम अशा पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येईल. यानंतर आपण जे मनोबलाचे इतर भाग आहे तो पुढील तासामध्ये घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.